निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. हा, मग ते पहिला मी ते अनुभव केला होता तो आला नाही अजून. येतील ना ताई, मे पर्यंत अनुभव आहेत आपले. हा, दुसरा पण सांगायचा होता, आता नाही ना वेळ. सांगा सांगा. रात्रीचे करते ना मी 9ला, पण तुमचा नाही लागत फोन. नाही, कधी कधी काय होतं, ते माझी फिजिओथेरपी असते ना, हा, तर हो, मला चालेल उशीर चालेल. होऊन जातो. हो हो हो, तेच ना, सांगा, तब्येत आता तुम्हाला सगळ्यांची. सांगायचं असेल तर. सांग. सांगा ना हा, ताई. चटकन सांगते. हा, ते काय आलं, एकदा एकदा माझी आई अशा झाली 5-6 वर्ष. हा आई आजारी होती. हा. दिवाळीला आम्ही गेलो होतो, तर त्यावेळी ती एकदम आयसीयू मध्ये म्हणजे कोमातच गेलेली अशी. बापरे, काय वय होतं त्यांचं? आता 60 होतं वाटतं. जास्त अच्छा अच्छा. नव्हतं. हं. हा तर ना अशी म्हणजे एकदम म्हणजे रात्री आम्ही मुंबईवरून गेलो तिकडे हा गावी. मी खाऊ बिऊ नेलं होतं सगळं, करंज्या, लाडू वगैरे सगळं. मी म्हटलं आईला दे, आणि ते डायबिटीस होता, तर मी म्हटलं आई आता नको खाऊ, माझं उद्या खा, हा आता थोडं रात्रीचं नको, असं मला वाटलं हो बिचारीला. हो हो. आणि नाही दिलं, आणि बिचारी दुसऱ्याशी होती, आणि मी हम्म. जेवण करत होते. म्हटलं चला आईला जेवण बिवण घालत, दुसरी बघितलं झोपली, ती उठलीच नाही. अय्या. आणि नंतर बघितलं तर एकदम हलतच नव्हती, ढुलतच नव्हती. नंतर मग सगळ्यांना बोलवलं, आणि मग ते असं नाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हा 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 हा. नंतर 2 दिवस कोमात होती, तर नंतर मी स्वामींना बोलली, स्वामी माझ्या आईला वाचवा, नाहीतर निदान आपलं तुम्ही काय कराल ते तुम्हीच करा, मला काय माहित नाही म्हटलं बरोबर असं. बरोबर. आणि नंतर 2 दिवसानंतर काय झालं, ते नळीतून असं हे घ्यायचे ना, लिक्विड अण्णा. घालायचे. हा हा हा. हा, तर आता काय करायचं, तर मी मग काय ते ज्यूस वगैरे बनवायचे तो ह्याचा, हा काय ते आपलं ते बीट वगैरे सगळं हा. बनवला. काकडी, बीट, आणि त्याच्यात गाजर. त्याच्यात आणि हळूच नेऊन असा मी पाजला घाबरत घाबरत. हा हा. नंतर मग तिला ना मग काय वाटतं सुसू झाली वगैरे, आणि मग हे टॉयलेट वगैरे झालं, आणि नंतर ती उठली, म्हणजे चांगली झाली. मग अरे वा. आम्ही 4 दिवसांनी आलो. हा. आणि तेव्हा मी म्हटलं स्वामींना, आता तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, आता काय शेवटी आपण देवांना पण पोटात नको घालू ना, बरोबर. म्हटलं हो. असं. आणि त्यावेळी ती वाचली, आणि झालं म्हणजे दिवाळी झालं. नंतर म्हणतं 2 महिन्याने का 3 महिन्याने परत जानेवारीत आजारी पडतं. तर ती मग तेव्हा कशी तिला समजायचं नाही, आणि अरे. टॉयलेट वगैरे करायची. मग ते वडील म्हातारे ना, मग ते असं काय हो. करणार सेवा, आम्ही सगळ्या घरी आपल्या आपापल्या घरी, आपण बरोबर जाऊ पण शकत नाही, असं बरोबर. व्हायचं. एक बहीण छोटी गेलेली, पण शेवटी त्यांचं घर असतात ना, मग घरात पण असं मला आईच्या सेवेला जातात, आमच्या असं नसतं ना. हो, ती काय प्रत्येकाचं. 8 दिवस राहिली वगैरे, आणि गेली घरी. अय्या. हा, आणि नंतर मग ते काय आलं, तर आमच्या केंद्रात आम्ही जायचो ना, तर मी कुठल्या म्हटलं केंद्रात? आमच्या इकडे डोंबिवलीला गणेशनगर. अच्छा अच्छा अच्छा. हा, तर मी मला ते बायका बोलल्या, मी म्हटलं की माझी आई आजारी आहे, तर मी म्हटलं जाऊ पण शकत नाही, काय करायचं म्हटलं, काय सुचत नाही. तर म्हणतात अगं ते हे करा, काय ते गुरुचरित्र वाचा, हा आणि हा. स्वामींना साकडं घाला, की स्वामी निदान जीवन द्यायचं असेल तर जीवनदान द्या, नाहीतर निदान मुक्ती द्या, काहीतरी करा, असं अरे शेवटी म्हणावं लागलं. कारण की एवढे हालत ते बघून आणि ऐकून बापरे. सुद्धा दुःख व्हायचं. आणि वडील पण माझे म्हणजे वैतागायचे, म्हणजे म्हातारे शेवटी ते पण. हो, आताच्या ते म्हणजे किती लहान मुलं, वयाचे? ती आता ते 80 वर्षाचे आहेत. बापरे बापरे. आणि ते एवढे सेवा करायचे, म्हणजे आंघोळ घाला किंवा तिचे आई कपडे धुवा, गं. म्हणजे सुसू करत जायची, बरं समजा बरोबर करायचं. म्हणजे ते खूप वाईट असतं ना, खूप म्हणजे खूपच बरोबर आहे. वाईट. आणि मग आम्हाला पण ते ऐकून वाईट वाटायचं. खरंय खरंय. आणि नंतर मी शेवटी तसंच केलं मग. आणि 7 दिवस झाले. हा शुक्रवारी मी सांगता केली, आणि शेवटचा अध्याय वाचत होती, प्रसाद ठेवला होता, आणि हा. मला असं ऐकायला आलं की माझं नाव असं उषा उषा असं कोणी अय्या. हाक मारत होतं. तर मला नंतर असं म्हणजे खालून, बिल्डिंगच्या खालून असा आवाज येत होता. हा. तर मी आता म्हटलं कसं वाचताना उठता कामा नये ना, बरोबर. म्हणून मी अशी उठली नाही. आणि सगळं झाल्याच्या नंतर, हा. आणि नंतर उठली, बघते तर कोण नव्हतं खाली, कारण ती माझी एक आत्या म्हातारी होती, ती कधी कधी यायची अशी दांडा घेऊन, तर अच्छा मला अच्छा. वाटतं ती आली असेल हा असं. हा. तर नंतर बघितलं उठून, तर कोणीच नव्हतं. आणि बापरे. प्रसाद विसाद असं सगळं झालं वगैरे सगळं. हा आणि शुक्रवार झाला, आता शनिवार. मी म्हटलं आता गावी जाईन मी आईला हा. बघायला, म्हणजे मला खूप अशी ध्यास लागला होता जायचा. बरोबर. हा हा. आणि शनिवार
ती थोडी होती बरी आणि रविवारी अशी आजारी म्हणजे अशी बसलेली वगैरे. नंतर आतमध्ये आली आणि नंतर ती चुलती म्हणते, अगं तू बाहेर कशाला बसली आहेस, उठ. तर ती म्हणते मला उठवणारा येणार आहे. आणि त्यानंतर वडील आले. वडिलांनंतर ती अशी येऊन पडली खाटवर आणि एकदम मग कोमातच गेली असं. अय्या. नंतर डॉक्टरला आणलं तर डॉक्टरने सांगितलं आता थोड्या वेळाने जाईल म्हणून असं. म्हणजे तुम्ही जे मागितलं तसं झालं, एक तर चांगलं कर हो नाही तर मुक्ती दे असं. हो. आणि केवढं म्हणजे शॉक बसला मला ना, म्हणजे आणि मला जायची पण नाही. म्हणजे एकच दिवसाचं हे आणि सोमवारी अग्नीला लागली ती. बापरे. एकादशी होती, एकादशी आई द्वादशी ग. होती काहीतरी हो. असं. खूप मी म्हणजे ते शेअर अशी करते. सांगायला तर विसरली मला म्हणजे हा असं हा हा हा. खूप मोठा अनुभव म्हणजे काय खरोखरच म्हणजे असं खरंय वेगळाच खरं. अनुभव होता तो खरंच. गुरुचरित्राचा. नाही, गुरुचरित्रामध्ये खूप ताकद येते ही. मला आता ती तारक बोलली मंत्रामध्ये पण तशी आहे. केंद्रात बोलली आणि मी महिन्याला एक गुरुचरित्र वाचायची. तर केंद्रातून सेवा दिली होती. हो. हो, महिन्याला मग आता वाचते, वडील अजून कुठे पण एकटेच वाचते. असतात वडील? हो, एकटेच असतात गावी. तर मग त्याला पण जेवणाचं वगैरे त्यांचं? मागे ते पण सिरियस होते ना आता हा हल्ली. हा 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 खूप हा. म्हणजे ना ते काय म्हणतात ना असं माझ्या मिस्टरांना कसं आलेलं अटॅक तसं त्यांना ना त्यांचं पण पोट असं असं उडत होतं. नाही, मग म्हणजे माझ्या वडिलांचं जेवणाचं वगैरे? ते माझी चुलती वगैरे आहेत ना, अच्छा, ते ते देतात करतात ना. हा जेवण. हा. ते देतात खानावर. त्यांना हे आहे ना, मी पेन्शन पेन्शन आहे. आहे? अरे वा. हो. तर मग मी ना ते म्हटलं स्वामींना, स्वामी म्हटलं माझे आता वडील एकच राहिले. आता म्हटलं आयुष्यात म्हटलं एवढे राहिले तर म्हटलं त्यांना सांभाळा. त्यांच्यासाठी हो, मुक्ती नाही खरंय मागितली. खरंय. त्यांना म्हटलं त्यांना सांभाळा म्हटलं. नाही, काय असेल बरोबर आहे. थोडे दिवस तरी म्हटलं देवा राहू दे. आणि पेन्शन आहे त्यांची म्हटलं तुम्ही गणेशधाम बसून खाऊ दे म्हटलं हा. आणि राहू दे. आणि तसं त्यांच्याकडे मागितलं. तारक मंत्र त्यांच्या फोनातून त्यांच्या कानाकडे ठेवला अय्या. आणि सांगितलं डॉक्टरांनी सांगितलेलं काय हा 1 दिवसाचीच मुदत दिली होती. हा सगळं हा आपलं. हा. आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी आता मी काय जाणार, मुलांची परीक्षा वगैरे असते का आपल्याला हालता येत नाही ना. हो, मी मुलं म्हटलं केवढी आहेत स्वामी तुमची? आमची मुली मोठी आहेत ना माझी आता. मुलगा हो. इंजिनियर झालाय, मुलगी BSc आहे. बापरे बापरे. तर ते हालायला मिळत नाही ना आपल्याला नाही त्यांच्या मिळत. पाठी. खरंय खरंय. तर ते मला माझी असं व्हायचं म्हटलं स्वामी मला काय हालता येत नाहीये, मला काय करताय, मी काहीच करू शकत नाहीये. हा हा. तरी म्हटलं माझी परिस्थिती झाली आता तुम्हीच वाचवा म्हटलं. आता कुठे पळू मी म्हटलं. आणि 12 तासाचा आमचा बरोबर. प्रवास असतो. म्हटलं हो, कुठे तुमचं पळू, कोकणातलं कुठे खूप हो. हो कुठे धावू, कुठे पळू स्वामी, कुठे पळू. आणि मी रात्री 12 वाजता बसून तिकडे तारक मंत्र हे ते सगळं म्हणत होती. हो. म्हटलं स्वामी माझ्या वडिलांना वाचवा आज आणि आई उद्याच्या ग. उद्या म्हटलं माझ्या घरी जायला पाहिजे. हा. आणि दुसऱ्या दिवशी मी ऐकते दुपारी तर ते घरी पोचले होते. अरे वा. आता चुलती म्हणते असं स्वामींचे नाही, खूप खूप स्वामींनी छान मदत ताई. केली. मी शेअर करते हा. हा हा, श्री चालेल. स्वामी आणि समर्थ ताई. हो हो वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.